आता एकच विषय चाललाय आपला की ज्ञान अज्ञानाचं खंडन करतो. ज्ञानासमोर अज्ञान टिकत नाही. जे टिकणारं ज्ञान आहे ते अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान नाही, ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान आहे. ही एक भूमिका आता. आणि सारखं त्यांनी तर शेवटी म्हटलंच आहे की अहो अज्ञान खंडन करायला इतका वेळ लागला, ज्ञानाचं खंडन करायला तर काहीच वेळ लागणार नाही. कारण जे लौकिकातलं ज्ञान आहे त्याच्या खंडनाला वेळच लागायचा नाही म्हणतात. या लागी वस्तू प्रभा वस्तूची पावे शोभा, जात असे लाभा वस्तूची या. जगद्रूप आत्मा प्रभे करून आत्मवस्तू शोभते जाण, आणि त्या शोभेचा लाभ पूर्ण वस्तूलाच होत असे. या लागी वस्तू प्रभा वस्तूची पावे शोभा. त्यांनी या ठिकाणी जो ॲप्रोच घेतला आहे तो असा आहे की आत्मा जो आहे त्या आत्म्याची प्रभा म्हणजेच जगत आहे. म्हणजे स्वतःचा प्रकाश किंवा आत्मा प्रकाश रूप, जे मागे गेल्या वेळी जे दृष्टांत येऊन गेले की प्रकाशच प्रकाशाला पाहतो. म्हणजे जलच जलाचं प्रतिबिंब पाहतो. जलानी जलाचं प्रतिबिंब पाहिलं तर काय दिसणार आहे? जल म्हणजे काहीच नाही. म्हणजे जल, जलाचं प्रतिबिंब पाहणारं ते ज्ञेय, आणि जे पाहतो ते ज्ञान जल. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान तिन्ही जलच आहे. म्हणजे काय वेगळं आहे? काही नाही आहे, जलच, एवढंच. तर या अर्थाने इथे ते म्हणजे तोच विषय वेगवेगळ्या प्रकाराने मांडला आहे की जगद्रूप आत्मा प्रभे करून. आत्म्याची प्रभा म्हणजे सूर्याची प्रभा. सूर्य कसा कळतो? त्याच्या किरणांद्वारा कळतो. तसा आत्मा कशाच्या द्वारा कळतो? जगाच्या द्वारा कळतो. जग ही त्याची प्रभा. आता प्रभा म्हणजे प्रकर्षेन भाती, म्हणजे प्रकट होतं. आणि प्रकर्षाने आम्हाला जग प्रकट होतं. जग प्रकट होतं याचा अर्थ आत्म्याचं प्राकट्य आम्हाला ध्यानात येतं जगाच्या रूपाने, की आत्माच प्रकट झाला आहे. हे तोंडातोंडी म्हणायची गरज नाही. म्हणाले हे प्रकट झालेलं जगाचं रूपच आम्हाला कळतं की हे आत्म्याचं प्राकट्य आहे, हा आत्मा प्रकट झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, एका आत्म्याशिवाय दुसरं काही नाही. हे जग जरी दिसत असलं, जग जर दिसत नसलं, आता नाही आहे, हे आता स्थूल जगामध्ये सगळं दिसतंय, पण ह्या स्थूल जगात सूक्ष्म जगत आहे की नाही? किंबहुना सूक्ष्म जगतच जास्त प्रभावी आहे. आता आपण एखाद्या गावाला गेलो, तिथलं खाणं पिणं, तिथलं पोल्युशन, तिथली दगदग, तिसरा त्रास, बदललेलं वातावरण, या सगळ्याचे परिणाम काही आपल्याला असे दृश्य आहेत का की हे पाणी आहे, हे पाणी प्यायलं की आपल्याला असा असा त्रास झाला? असं काही दृश्य नाही आहे. किंवा हे आता इथे सगळीकडे प्रदूषण आहे, मग हे प्रदूषण आहे, हा श्वास घेतला बघा, हे वाईट आत घेतलं, हे इथे त्रास दिला, इथे त्रास, असं काही दृश्य आहे का? काही दृश्य नाही. पण ते सूक्ष्मतेने देहावर परिणाम करतं. आपण म्हणतो ते गावाची सगळं प्रवास करून आलो, दगदग करून आलो, ते प्रवास बाधला. आपण एक साधा शब्द वापरतो की प्रवास बाधला. बाधला म्हणजे तो बाधला कसा, हे काही दृश्य नाही आहे. म्हणजे जे स्थूल किंवा जे प्रकट आहे, जे दृश्य आहे, त्याच्याविषयी आपण बोलतो. पण जे याच जगतामध्ये सूक्ष्म आहे, ती जी सूक्ष्मता आहे ती आम्हाला दिसत नाही, म्हणून तिथे आत्मा प्रकट नाही आहे असं नाही. ह्या जगाच्या प्राकट्यातून तो आम्हाला विशेष रूपाने कळतो. एखादा मनुष्य तोंडावरती, त्याच्या तोंडावर अगदी रायपुरी साखर आहे, नुसता गोड, पण केव्हा तरी आयुष्यात 5-25 वर्षांनी असा एकदा प्रसंग येतो की अरे हा लबाड आहे मनुष्य, हा सातत्याने गोड बोलण्याचं नाटक करतो. पण याचं नाटक आता फसलं म्हणजे आपल्याला कळलं आयुष्यभर गोड बोलत होता हा असा नाही आहे, हा आतून वेगळा आहे. पण हे केव्हा कळतं? जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणचं आत्म्याचं प्राकट्य आहे ते आमच्या पातळीवर स्थूल होत नाही तोपर्यंत. ती सूक्ष्मता ज्याला कळते त्याला आपल्याला साधू सत्पुरुषांचे चमत्कार वाटतात. ती साधू म्हणतात, सत्पुरुष म्हणतात आत्ता जाऊ नका. लोक विचारतात महाराज काय करू, यात्रेला जाऊ का नको जाऊ? लगेच महाराज म्हणतात जाऊ नका. मग आम्हाला जायची इच्छा होती, आमची तिकीटं करवतो. मग ते म्हणतात कशाला विचारता, तिकीटं करून मला विचारायला येतं मी जाऊ का नको जाऊ? म्हणजे मी म्हणायचं का तुझी यात्रा कल्याणकारी हो? म्हणाले मला विचारायला आलं आधी आहे, मी सांगतो पुढं काय होणार आहे. आणि मग मनुष्याला कळतं की अरे आम्हाला जे कळत नाही ते त्यांना कळत आहे, त्यामुळे नेमकं पुढे काय होणार आहे हे कळतं. जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, फडके जो प्रसिद्ध प्रसंग दिलेला आहे की महाराजांना ते म्हणाले की तुम्ही मला मदत करा,
ह्या क्रांतिकार्यात त्यांना कुणीच मदत करेल ना, त्यांच्याबरोबर कुणी लोक आले नाहीत. ते म्हणाले एवढे माझं सामर्थ्य आहे, लोकांना एकवटण्याची माझी ताकद आहे. तर ते म्हणाले आत्ता तुम्हाला काळ अनुकूल नाही आहे, त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्हाला जे कार्य करायचं आहे ते वेगळ्या पद्धतीने करा, ते त्या पद्धतीने पुढे जाऊ दे. पण तुम्ही असं थेट क्रांतिकार्याला भिडलात तर तुम्हाला यश मिळणार नाही. पण ते त्यांना पटलं नाही आणि म्हणून ते म्हणाले बाकी समाज नाही तर नाही, म्हणून त्यांनी सगळे रामोशीच एकत्र केले आणि त्या समाजाला एकत्र करून त्यांनी आपलं क्रांतिकार्य उभं केलं. हे द्रष्टेपण आहे. आता आपला जो द्रष्टा आहे तो आपल्याला माहिती, आपण पण द्रष्टा आहोत आणि सत्पुरुष पण द्रष्टे आहेत. आपल्याला काय दिसतं आणि त्यांना काय दिसतं, आपल्याला काय पल्ल्याचं दिसतं, त्यांना काय पल्ल्याचं दिसतं. त्यामुळे आत्ता अगदी ढोबळपणाने जगाचं जे स्थूल प्रकट रूप आहे ते प्रकट रूप फक्त आपल्याला दिसतं, त्याच्यातलं सूक्ष्म रूप सुद्धा आपल्याला दिसत नाही. जग सोडा, आपल्या देहातलं कुठे दिसतं. तत्वज्ञानाने आपल्या देहाला पंचकोश सांगितले. त्या पंचकोशातल्या कोणत्या कोशाचा अनुभव आपल्याला येतो? फक्त अन्नमय कोशाचा येतो. भूक लागली, तहान लागली, झोप आली, बाहेर जावंसं वाटलं, शरीर दुखलं, अंग मोडून आलं, डोकं दुखायला लागलं, डोळ्याला कमी दिसायला झालं, एवढंच आहे. ह्याच्यापेक्षा अनुभवाचं वेगळेपण काही नाही आहे. म्हणून ते म्हणतात की जग हा जो आत्मा आहे हे त्याचं प्रकट रूप आहे, अनेक स्तरावर प्रकट रूप आहे. त्या अनेक स्तरावरचं प्राकट्य आपल्याला आता आपल्याला फार लांबवायचा नाही आहे विषय, आपल्याला संपवायचाच आहे. पण आता कृष्णाला काय मागितलं सांदीपनी ऋषींच्या पत्नींनी, की ते म्हणाले माझा मुलगा सागरामध्ये गेला, आता तुम्ही जर मला म्हणताय मला गुरुदक्षिणा द्यायची आहे, आता तुझ्यासारख्या करून धन धान्य अमुक वैभव मी का मागेन, मला माझा मुलगा दे. आता मला माझा मुलगा दे जो समुद्राने घेतलेला आहे. म्हणजे तो समुद्रात काय यांना सांगेपर्यंत काय तो तसाच देहाने बसून राहिला होता का? कारण शेवटी प्रकृती आहे ती, देहामध्ये ती प्रकृती आहे ती त्या समुद्रामध्ये लयच होऊन जाईल ना. ते शरीर शिरियत आहे, त्याचा नाशच होत जाईल जेव्हा जलामध्ये राहील ते शरीर. पण कृष्णाने त्या समुद्रातून त्याला काढून आणून दिलं. कारण का? त्याचं द्रष्टेपणाचं सामर्थ्य भिन्न आहे. म्हणजे त्याचं जे द्रष्टेपण आहे म्हणजे पाहणं आहे, तो कुठे पाहू शकतो? तो पंचमहाभूतात्मक देह निर्माण करण्या इतकं पाहण्याचं सामर्थ्य आहे, इतकं दूर जाण्याचं सामर्थ्य. आपण तुकाराम महाराजांची गोष्ट त्यांच्या लेकीची घेतली तसं ते म्हणाले आता तुझ्या भेटीला आलो, आता पुन्हा मला बोलावू नकोस, कारण ती 5 महाभूतं धरून मला तुझ्या भेटीला यावं लागतं. कारण त्याची पुन्हा खोळ तयार करावीच लागते देह नावाची, याच्यामध्ये मला चैतन्य घ्यावंच लागतं तुला पाहण्याकरता, किंवा तुला पटावं हा तुझाच म्हणजे पिता आहे म्हणून ते रूप घेऊन मला यायचं, म्हणजे मला एवढा सगळा उद्योग करून यावं लागतं. कुणी सांगितलं हा करायला? हे थोर द्रष्टे आहे. पण आमचं द्रष्टेपण, आमचं पाहणं जे जगामध्ये आहे ते पाहण्याचंच आम्हाला कौतुक आहे, की देवानी कशी सृष्टी निर्माण केली आहे, त्या सृष्टीत कुठे काय आहे आपल्याला बघायला मिळावं. त्या पाहण्याविषयी आकर्षण आहे. श्रवणाचं आकर्षण आहे पण पाहण्याचं आकर्षण जास्त आहे. आणि त्यामुळे ऑडिओ मीडियमपेक्षा सुद्धा ऑडिओ व्हिज्युअल मीडियम जास्त, म्हणजे तो मीडिया हा जास्त पॉवरफुल आहे, जास्त प्रभावी आहे. कारण डोळ्यांना लगेच ती गोष्ट नजरेत एकदा आली की त्याचा संस्कार, त्याचं इम्प्रेशन हे अधिक खोल आहे. त्यामुळे दृश्य स्मृती ही मनपटलावरती जास्त करून राहते. म्हणजे जी श्रुती आहे त्याच्यापेक्षा, जे श्रवण आहे त्याच्यापेक्षा. एखाद्याने बोललेलं नुसतं ऐकलं आणि एखाद्याचं बोलणं आणि प्रत्यक्ष ती घटना पाहिली, आपण कधी विसरत नाही. नुसतं बोललेलं आपण तो असं बोलले होते असं नक्की आहे, म्हणजे मला वाटतंय, पण आता काय माहिती विसरलो असेल. तर तसं आहे इथे. हे जे द्रष्टेपण आहे हे जगद्रूप आत्मा प्रभे करून आत्मवस्तू शोभते जाणं आणि त्या शोभेचा लाभ पूर्ण वस्तूलाच होत असेल. या जगतरूपाने तो आत्मा नटतो, तो ही आत्मवस्तू जी आहे, आत्मवस्तू शोभते जाणं म्हणजे ते तिचं जे वेगळं निर्गुण निराकार रूप आहे ते निर्गुण निराकार रूप बदलून तो विविध नामरूपामध्ये नटलेला आहे. त्याचं हे विविध नामरूपामध्ये नटणं एकदम शोभिवंत आहे.
तो जो नटलेला दिसतो. जसं आपल्याला कालपासून सारखा प्रश्न चाललाय की केदारनाथच्या मंदिरातले नंदी पण वाहून गेले, पण केदारनाथांचं ते शिवलिंग वाहिलं नाही. आता त्याच्यावरच चर्चा की ते कसं वाहिलं नाही. आता भगवंताच्या दृष्टीने शिवलिंग वाहिलं काय आणि शिवलिंग लगेच आपण म्हणतो, म्हणजे समर्थ त्याला भ्रम म्हणतात, पण आपण म्हणतो की बघा काय देवाचं आहे, कसं देवाचं शिवलिंग हल्लं नाही, बघा त्याचं सामर्थ्य आहे. आता त्याचं सामर्थ्य म्हणून शिवलिंग हल्लं नाही ही एका बाजूनी आमची मल्लीनाथी आहे, मग दुसऱ्या बाजूनी आमच्या एवढ्या देवतामूर्ती सोरटी सोमनाथ फोडला, काय झालं? त्या मुसलमानांनी आमच्या मूर्तींचं भंजन केलं, तेव्हा काय केलं? त्या मूर्ती त्यांना संरक्षण करत कशाला बसतील? त्यांना काही गरज नाही आहे. तो देव सांभाळायचा असेल तर तो आम्ही सांभाळायचा आहे. देवानी देवाला सांभाळायचं नाही आहे, देवाला आम्ही सांभाळायचं आहे, कारण तो आमचा पूजनीय आहे, म्हणून तो आमचा भज्य आहे, म्हणून आम्ही सांभाळणार आहोत. पण हा गबाळेपण आहे. आपण म्हणतो की देव त्याचं सामर्थ्य चालवतो जेव्हा आम्ही फारच दुर्बल हतबल असतो. परिस्थिती जेव्हा आमच्या फार पलीकडे जाते, पण देवाला ती परिस्थिती अनुकूल करून द्यायची असते, तेव्हा तो चालवतो. जसं त्या तुळजाभवानीने आपल्या सामर्थ्यानेच त्या निजामानी केलेली तुळजाभवानीची लूट तिने तिच्या सामर्थ्याने परत आणवली. आजही तुळजाभवानीचे दागिने तिच्याच मंदिरात आहे, पण निजामानी लुटून नेले होते. म्हणजे कधी कधी देवाला आपलं रूप प्रकट करावं लागतं, कधी कधी देवाला पुष्कळ आहेत त्याच्याकरता कथा. पण आता सांगण्याचा हेतू असा की जग रूपाने एकदा नामरूपात्मक तो निर्माण झाला की निर्माण झालेल्याला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. म्हणजे ईश्वराला सुद्धा उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. आणि म्हणून आपल्याकडे बाकीच्या मंदिरात जरी अशी पूजा करत नसले तरी जगन्नाथाच्या इथे मात्र दरवर्षी नवीन मूर्ती, दरवर्षी त्याची पूजा आणि पुन्हा त्याचं विसर्जन. म्हणजे ते विसर्जन पण काही लहान नाही, अगदी सगळा माणसाचा संस्कार करावा तसं त्या ठिकाणी संस्कार केला जातो. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाला जे नामरूपाला आलेलं आहे ते या नियमामध्ये बसलेलं आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्याला अगदी ठसवून सांगितली, म्हणजे देवतांच्या बाबतीमध्ये सुद्धा. म्हणून आत्मवस्तू शोभते जाणं शब्द अगदी बरोबर आपल्या पुढे येतात. म्हणाले जात असे लाभा वस्तूची आणि त्या शोभेचा लाभ पूर्ण सगळा जात असे लाभा. हे सगळं जी शोभा आहे ती कुणाच्या लाभा करता आहे? वस्तूची, वस्तूच्याच लाभा करता आहे. पण आपण कोण आहोत? त्या वस्तूच्या पलीकडे आपण कोणी असतो तर त्याचा त्या वस्तूचा आम्ही उपभोग घेणारे ठरलो असतो. आम्ही त्या वस्तूच्या पलीकडे कोणीच नाही आहोत, आम्ही त्या वस्तूच्या आतच आहोत. जेव्हा आम्ही त्या वस्तूच्या आत आहोत आणि त्या वस्तूच्या आत असतानाच आम्हाला त्या ईश्वराचं आकर्षण वाटतं, त्याचा अर्थ त्यांनी मागे गेलं असेल कदाचित किंवा पुढे असेल. त्याचा अर्थ त्यांनी असं म्हटलंय की ते आत्मतत्व, किंवा इथेही धरलं तरी काही बिघडत नाही, ते आत्मतत्व आपण स्वतःच आपल्याला विविध रूपात पाहत राहत. ते स्वतः आपल्यालाच पाहत असतं की आपल्याला त्याच्याविषयी आकर्षण वाटतं. कोण आपण? आपण त्या आत्मवस्तूच्या पलीकडे जाऊन काही स्वतंत्र अस्तित्व आहोत का? नाही आहोत. मग हा त्यातलाच जर एक भाग आहे तर त्या एका भागाला त्याचं आकर्षण का वाटावं? म्हणजे आता मी परवा गुजरातमध्ये गेले, डाकोरनाथच्या दर्शनाला गेले. तर टी व्हीवरती मूर्ती मी अनेक वेळा पाहिली, पण मी डाकोरनाथच्या दर्शनाला गेल्यानंतर मला इथे पाहिलेल्या मूर्तीमध्ये असं काही फार आकर्षण नाही वाटलं. पण तिथे प्रत्यक्ष डाकोरनाथची मूर्ती पाहिल्यानंतर ती मूर्ती सोडून बाहेर जावंच वाटलं. मी म्हटलं आता हे आकर्षण कशाचं? पाषाणाचं, त्या मूर्तीचं, का त्या मूर्तीच्या मागे आपल्या अंतःकरणात असलेल्या भावाचं? कारण आपल्या अंतःकरणात एक भाव मोठा प्रखर आहे की हा डाकोरनाथ असा प्रकट झाला कशा करता? कारण हा जो प्रकट झाला तो दुसऱ्याला आकर्षित करण्याकरता प्रकट झालेला आहे आणि तो त्या आकर्षक रूपामध्ये डाकोरनाथ म्हणून बसलेला आहे तिथे. कारण त्याचं नाव रणछोडदास आहे. तो डाकोरनाथ नावाने आपण डाकोरचा आहे म्हणून डाकोरनाथ म्हणतो, पण तो रणछोडदास, त्या रणछोडदासाचं रण सोडण्याचं कौतुक म्हणून त्याला तिथे स्मरणाकरता त्याचं मंदिर बांधलेलं. आणि रण सोडलं कसं आणि कशा करता? त्या कालयवनाकरता सोडलं. 17 वेळा त्यांनी तो जो हल्ला केला मथुरेवरती, तो करून करून सगळे
त्या हल्ल्याला तोंड देऊन देऊन सगळी मथुरा त्रस्त झाली. आता पुन्हा 18व्या वेळा जेव्हा तो हल्ला करून आला त्यावेळी कृष्ण म्हणाले आता या हल्ल्याला आपण तोंड द्यायचं नाही, यांच्याबरोबर आता युद्ध करायचं नाही. बलरामाला सांगितलं, बलरामा तू हा पर्वत ओलांड आणि तू निघून जा आणि तू सरळ द्वारकेमध्ये जा आणि द्वारकेमध्ये मथुरेतले लोक कसे वसवता येतील आणि ज्यांना इथे ठेवायचं असेल राहायचं असेल ते इथे राहतील, पण ज्यांना यायचं असेल ते सगळे मथुरा सोडून द्वारकेला येतील आणि त्यांची व्यवस्था कशी लावायची ते तू बघ, त्याच्याकरता पुढे जा. आता युद्ध न करता मी हे युद्ध संपवतो. एकट्याच्या जीवावरती 16-17 वर्षाचे 18 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण त्या रूपामध्ये एक बालकाच्या रूपात विलक्षण देखणं रूप आणि उत्तम पोशाख करून उत्तम अलंकार वस्त्र प्रावरण सगळ्याच बाबतीत कुठे कमतरता न ठेवता असे ते तिथून निघाले. आणि त्या त्याला जाऊन मिळाला ना हा जरासंध की आता आपण प्रत्येक लढाई हरलो, 17 वेळा हरलो, आता 18व्या वेळा आलो तर आता आपण पुन्हा हरणारच आहोत, तर आपण लढण्यापेक्षा हा बाहेरचा कोणीतरी लढेल म्हणून त्या कालयवनाला आणलं. तो कालयवन लढण्याकरता तयार झाला. कृष्ण म्हणाला तुझ्याशी लढू कशा करता आणि परक्याकडनं माझ्या लोकांचा नाश करून घेऊ कशा करता, कोणाचीही बाजू झाली तरी ते माझे आहेत, तू परकाच आहेस. तर भगवंतांनी त्या कालयवनासमोर आपलं रूप प्रकट केलं. भगवंत तिथून निघाले, तो वेळा झाला, त्याच्या मागे धावत सुटला. म्हणजे भगवंतांनी आपल्या नजरेमध्ये असं आकर्षण ठेवलं की त्याचा विवेक हरवला ना. त्या क्षणी त्याला असं वाटलंच नाही या युद्धाकरता माझ्या समोर आहे, किती सोपं आहे या मुलाला जर मी बाण मारला किंवा ह्या मुलाला जर तलवार चालवली तर याची हत्या एका क्षणात शक्य आहे. नाही केली हत्या, त्याच्या मागे धावत सुटले. तर भगवान पुढे धावतायत, तो मागे धावतोय आणि ते त्याला घेऊन एका गुहेत आले जिथे देवदानव युद्धानंतर मुचकुंद झोपलेले होते. तिथे स्वतः पोचले आणि भगवंतांनी आपला शेला त्यांच्या अंगावर टाकून दिला आणि त्याच गुहेमध्ये एका बाजूला लपून उभे राहिले. आणि आता हा शेला पाहिल्यावर तो म्हणाला चला दमून झोपला दिसतोय मुलगा, म्हणून यांनी त्यांना लाथ मारून आता हा शेला उचलला आणि लाथ मारली. त्या मुचकुंदाने 2 वर मागितलेच होते की मला ह्या देवदानव युद्धामध्ये जो काही परिश्रम झालेत तर मला चांगली शांत झोप हवी आहे, तर ती भगवंता मला दीर्घकाल मिळू दे आणि जो कोणी मला झोपेतून जागं करेल त्याला माझ्या दृष्टीनेच मृत्यू येईल, तो भस्मसात होईल आणि मी जागा झाल्याबरोबर मला ईश्वराचं दर्शन होईल. म्हणजे या 2 वरामध्ये या कालयवनाला मारून टाकला आणि भगवान त्याच्या समोर आले आणि त्याला म्हणाले तुला काय पाहिजे, तर म्हणाला मला तपाला जायचंय, आशीर्वाद पाहिजे, आपलं दर्शन झालंय, आता निघून गेला. पण हे सगळं घडवण्याकरता मथुरेला त्रास न देता आणि द्वारका नगरी वसलेली आहे हे बघितल्यानंतर आता युद्ध प्रसंग नको हे कृष्णाने नक्की ठरवून टाकलं आणि युद्ध प्रसंग नको म्हणून रणातून पळून गेले. आणि रणातून पळून गेले म्हणून त्यांना कौतुकाने रणछोड दास म्हणतात की रण सोडून पळून गेलेलं देवाचं रूप. आता ते रूप त्या डाकोरनाथ आहे, त्या डाकोरनाथचं ते रूप आहे रणछोड. पण त्या रूपामध्ये आता वैशिष्ट्य कसं असतं बघा त्या देवाचं, म्हणजे प्रकृतीचा प्रभाव सुद्धा कसा असतो आपल्यावर असतो, या मूर्तीवर असतो की ते माहित नाही. पण त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना सोडून जायला आपलं पण मन करत नाही. म्हणजे त्यांचं दर्शन एकदा घेतलं खाली आलो, पुन्हा घेतलं खाली आलो. आता म्हटलं किती वेळा दर्शन घ्यायचं. भगवंताचा प्रसाद घेतला तरी समाधान होईना. तो म्हणला बाईजी कितनी बार दर्शन करते हो, कितने बार विष्णु सहस्त्रनाम. म्हटलं हमारा मन अभी भरा नहीं. तर म्हणाले यहाँ ठहरो, तुम्हें हम प्रसाद देते हैं, तुम्हारा मन भर जाएगा. तर म्हणाले काय आहे तुमच्याकडे प्रसाद. ते म्हणाले आत्ता त्याला आम्ही दूध देतो. म्हणजे रणछोडदास डाकोरनाथाला आमचा आत्ताचा जो प्रसाद आहे 10 वाजताचा तो आम्ही त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतो, तो दूध प्या म्हणाले. म्हटलं उत्तम गोष्ट आहे, भगवंताचं गोरस आधी तुम्ही आम्हाला खायला दिलं, त्याला दिलेली न्याहारी खायला दिली, आता आम्हाला दूध देत आहे. ते म्हणाले दूध प्या. मग आम्ही दूध प्यायल्यावर म्हटलं आता एकदा दर्शन घेतो. म्हणले बाईजी बसू गया. आम्ही वरती आलो, दर्शन घेतलं, बाहेर पडलो. म्हटलं आपल्याला जर नाहीच चैन पडलं तर परत येताना पुन्हा डाकोरनाथला येऊ, दर्शन घेऊ. म्हणजे हे जे आकर्षण आहे ना प्रत्येक स्थानाचं, की राम या चरित्राचं आकर्षण वेगळं आहे, कृष्ण या चरित्राचं आकर्षण वेगळं आहे, नरसिंह या चरित्राचं आकर्षण वेगळं आहे. तसं मला अगदी परवा डाकोरनाथला वाटलं की आपण सगळा त्यांचा इतिहास ऐकतो, वाचतो, पाहतो, त्या मूर्तीचं आकर्षण पण वेगळं वेगळं ठरतं. देवता तीच आहे
कृष्ण आपल्याला आवडणार आहे. मला टीव्हीवर बघताना त्यांचे ते डोळे इतके कधीच आकर्षक वाटलेले, पण तिथे बघितल्यानंतर ते रूप इतकं मनोहारी आहे की आता दुपारी 3 वाजताच भगवंताचं ते दाखवतात, कोणता पोशाख आहे आज डाकोरनाथचा. म्हटलं आता रोज बघायचा तो पोशाख, कारण तो इतका देखणा दिसतो त्या पोशाखामध्ये. म्हणजे झालं तुम्हाला एक वेगळं आकर्षण सुरू झालं, भगवंताच्या त्या रूपाचं आकर्षण झालं. पण इथे काय म्हणतात भगवंत, ही वस्तूची जी शोभा आहे ती आत्म्याची शोभा आहे आणि ती आमच्याकरता नाही आहे. हे जे आमचं आम्हाला आकर्षण निर्माण झालंय, हे आकर्षण अजून फक्त अज्ञानात आहे. हे आकर्षण जरा चितळ्यांच्या दुकानात गेल्यानंतर भाकरवडी घ्यावी का हे जितकं आकर्षण आहे, तितकंच दाखवण्याचं दर्शन तिसऱ्यांदा घ्यावं हे आकर्षण आहे. फक्त जातकुळी बदलली म्हणून आपल्याला हे आकर्षण फार वरचं आहे की काय वाटतं, असं काही नाही. जो खेळ अज्ञानातला आहे तो इथेही सारखा आहे तिथेही सारखाच आहे. कारण जोपर्यंत आत्मतत्व आम्हाला मुळात कळत नाही तोपर्यंत याचं आकर्षण वाटलं काय आणि त्याचं वाटलं काय. कारण असं आहे का की तुम्ही आत्ता एकदा जाऊन दर्शन घेतलं, पुन्हा एकदा जाऊन घेतलं, पुन्हा बसलात, पुन्हा विष्णू सहस्रनाम, अरे पण तुम्ही किती वेळा करणार आहे, केव्हा तरी तुम्ही सोडून जाणारच आहे ना. म्हणजे जोपर्यंत हा तुमचा वेडेपणा चालू आहे तोपर्यंत हे अज्ञानच आहे. आणि म्हणून हे जे काही घडतं याच्यामध्ये काही वेगळं घडत नाही. वेगळं म्हणजे कुणीतरी आहे वेगळा आणि त्याला त्याचा काही वेगळा लाभ आहे हे नाही घडत. ह्याच्यामध्ये एकच घडतं, भगवंत फक्त आपल्याला बघत असतो. तो त्याला त्याच्या निरनिराळ्या रूपात बघतो आणि भगवंताला मजा वाटते की एक रूप मी रणछोडदासाचं स्वीकारलं आणि एक रूप मी पक्क्या अज्ञानी माणसाचं स्वीकारलं, की त्याची आसक्ती किती प्रकारांनी त्याला नाचवते. म्हणाले ते बघण्यात सुद्धा भगवंताला मजाच आहे की नाचवती येते त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी. आणि म्हणून ही वस्तूची जी शोभा आहे ती शोभा सर्व दूर बघायला मिळते आपल्याला. आणि म्हणून ते म्हणतात ती वस्तूच अनुभवते. ती शोभा सुद्धा वस्तू आपली शोभा प्रकट करते आणि तीच अनुभवते. म्हणजे नुसता तो कालयवन वेडा होत नाही, वेडे आपण पण होतो. म्हणजे त्या माणसाला आमचा पेढा त्याच्या ओठाला लाव बाबा इतकं त्याच्या मागे लागलो आम्ही की नाही आमचं प्रसाद त्यांना द्या. सगळे प्रसाद तुम्ही दिले, आमचा पेढा इथेच ठेवला. म्हणजे 1 किलो पेढे त्या चितळ्यांचे घेऊन गेलो का, तर तुमच्या इथे इतके पेढे डाकोरनाथला देता, आमच्यासारखा पेढा आहे का तुमच्या गुजरातीत? तेवढ्याला नाहीच आहे. तुमचा पेढा जितका उत्तम बनतो इतका उत्तम पेढा आमच्या गुजरातीत नाही. भगवंताला भोग चढवतो तो सुद्धा इतका सुंदर भोग नाही. म्हटलं बरं बघा, आमच्याकडे अजून सुद्धा गोरस तुमच्याकडे असेल पण आमच्याकडे सुद्धा गोरस काही कमी नाहीये. म्हणजे आमच्या इकडे उत्तम गोरस बनतो. किती अभिनिवेश आहे मनुष्याला. इथून तिथे गेला तरी त्याचा अभिनिवेश संपत नाही, त्याची आसक्ती संपत. चितळे बिचारे रोज किलोवर पेढे वळत असतील, त्यांना सुद्धा माहित नसेल या पेढ्याकरता लोक इतके उद्योग करतात. इथून तिथे नाही, तिथून लोकांना खायला घाल, सगळ्या पुजाऱ्यांना खायला काय विचारू नका. अज्ञानाची सर्वदूर परिसीमा आहे. आपल्याला त्यांना अज्ञानावर 300 ओळ्या उगीच नाही लिहाव्या लागल्या. म्हणून ते इथे म्हणतात आणि त्या शोभेचा लाभ पूर्ण वस्तूलाच होत असे. जो लाभ आहे तो त्यालाच आहे. ही वस्तू म्हणजे तो परमात्माच विविध रूपामध्ये नटलेला आहे आणि तोच त्याचा लाभ घेतो आहे. वाचून वस्तू यया आपण पे प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवघेची चिन्मात्र वस्तू लागून प्रकाशावया कारण हेतू आहे अज्ञान हे सर्व खोटे. आता चिन्मात्र वस्तू प्रकाशित होण्याकरता अज्ञान निर्माण व्हावं लागतं, हे वाक्य बोलणं सुद्धा खोटं आहे. चिन्मात्र वस्तूला प्रकाशित होण्याकरता, प्रकाश म्हणजे ज्ञान, ती ज्ञानरूपच आहे. चित म्हणजे चैतन्य, चैतन्यात अंतर्भूतच आहे ज्ञान. ज्ञान नावाची गोष्ट काही वेगळी प्रकट व्हावी लागत नाही, ती चैतन्यातच अंतर्भूत आहे. मग ती प्रकाशित करण्याकरता अहो अज्ञान कशा करता. बरं झालं आम्ही असे म्हणजे गुरूंना पण असे बोलणारे शिष्य असतात. बरं झालं आमच्यासारखे अज्ञानी अडाणी शिष्य आहेत म्हणून आम्ही तुमच्या जवळ आल्यावर तुम्ही आम्हाला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगता, उपदेश करता. ज्ञानी लोक आले असते तर तुम्ही कशाला बोलला असता. अरे ते गुरु म्हणतील काय, हा वेडेपणा करण्याकरता मला बोलायला लावता की काय, आणि मला बोलायला लावण्याकरता तुम्ही अज्ञानी राहणार की काय. म्हणजे आपल्या अज्ञानाची मल्लीनाथी माणूस कितीही करत राहिला. तशा अर्थाने ज्ञानदेव म्हणतात की आपलं जे अज्ञान आहे तेच कसं खरं आहे हे जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी वाटतं
की नाही नाही हे असंच बरोबर आहे, हे बघा हे असंच आहे आमचं. म्हणजे या तऱ्हेने गुजरातेत मिठाई उत्तम आहे, आमची मिठाई उत्तम आहे की नाही. म्हणजे हे काय हेच आहे प्रकार की आमच्याशिवाय भगवंताला मग आमचा पेढा दाखवा भगवंताला, त्याच्याजवळ द्या, त्याला त्याचा आता वेडेपणा आहे. त्याच्याकरता नेला तेव्हाच त्याला पोचला आहे, त्याच्या मुखाला लागण्याची काही आवश्यकता आहे पण नाही. अन्नमय कोशाच्या पातळीवरती मनुष्य अनेक भावभावनांच्या मध्ये गुंतलेलाच आहे. समाधान केव्हा आहे? कारण जोपर्यंत आता असा हट्ट करत काय आपण वेडेपणा करत बसत नाही, पण मनाचा हट्ट नाही ना सुटत. सगळेच हट्ट काही शब्दांनी बोलायला लागत नाही. आपल्याला वाटतं अरे अजून त्यांनी आपला पेढा, त्यांच्या इतके डबे दिले लोकांनी, सगळ्या डब्यांमधलं दाखवलं, आपल्या डब्यामधलं नाही दाखवलं. म्हणजे मनात काय चालू आहे की आमचा पेढा त्यांनी दाखवा. मग त्यांनी डबा आणणार, हमारा भी लगाया ना, भगवान को भोग चढ़ाया ना, हाँ हाँ चढ़ाया चढ़ाया, ठीक आहे. आमचाही पेढ्याचा भोग भगवंताला चढवला की आम्हाला समाधान. म्हणजे हे जे अडाणीपण आहे, ज्ञानदेव म्हणतात तुम्ही असं समजता का या तुमच्या अडाणीपणा करता परमेश्वर प्रकट झालाय, या अडाणीपणामुळे जग प्रकट झालंय. भगवंताला जर प्रकट व्हायचं असतं तर अज्ञानाच्या बुरख्यात प्रकट व्हायची त्याला काही गरज नाही. तो त्याच्या ज्ञानप्रकाशात प्रकट होतो, तो प्रकट होऊ शकतो. हे उत्तर कशाचं आहे? हे सगळ्या सत्पुरुषांना होणाऱ्या आविष्कारांचं किंवा साक्षात्कारांचं. त्यांना काय परमात्मा अज्ञानात प्रकट झालेला दिसतो का? त्यांना परमात्मा ज्ञानात प्रकट झालेला दिसतो. त्यामुळे ते परमात्म्याचं रूप ज्ञानप्रकाशात पाहतात. आम्ही परमात्म्याचं रूप अज्ञान प्रकाशात पाहतो. म्हणून त्याला सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, त्याचे पोशाख बघा, त्याचं रूप अनेक प्रकारांनी की तिथे बघा आणि पुढे चला. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की चिन्मात्र वस्तू लागून प्रकाशावया कारण हेतू आहे अज्ञान, हे सर्व खोटे. अज्ञानामुळे चिन्मात्र वस्तू प्रकट होते. म्हणजे आपण काय म्हणतो, तत्वज्ञानाचा पहिला धडा म्हणजे शुद्ध सत्वोपाधिक माया अधिक चैतन्य बरोबर ईश्वर, आणि अविद्या किंवा अज्ञान अधिक चैतन्य म्हणजे जीव. म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेला हा जीव आहे, आणि शुद्ध सत्वोपाधिक माया जी आहे ती चैतन्याशी एकरूप. म्हणजे जे शुद्ध सत्वोपाधिक हा परमेश्वर, माया नाही ती मायाच, शुद्ध सत्वाचा तो ईश्वर झाला. तर ईश्वर निर्माण होण्याकरता शुद्ध सत्वानी युक्त असणारी ती उपाधी घेऊन जेव्हा चैतन्य प्रकट होतं तेव्हा ते ईश्वर भावाला येतं. आणि जीव हा अज्ञानाने प्रकट होतो. म्हणजे आम्ही असं म्हणतो की अज्ञानामुळे सगळं जग प्रकट झालं. म्हणजे जग प्रकट झाला आहे, ईश्वराला फायदाच झाला ना, झाला असं म्हटलं पाहिजे. कारण संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, कारण या जगामध्ये आलो की आम्हाला परमेश्वराची भक्ती करायला मिळते. म्हणजे अज्ञानात भक्ती आहे हे पुन्हा आम्ही सांगायला तयार. पण सत्पुरुषांना जे या जगात दिसतं ते अज्ञानाच्या प्रतिष्ठेवर दिसत नाही, त्यांना ज्ञानाच्या प्रतिष्ठेवरच दिसतं. त्यांचा अनुभव हा ईश्वराच्या ज्ञानाच्या झोतात आहे, आणि आमचं जगाचं पाहणं किंवा जगाकडे पाहणं हे अज्ञानाच्याच झोतात आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की ती स्वसंवेद्य आहे, तेथे कोणाची अपेक्षा नव्हे. तुझे हा शब्दही नस आहे तिचे ठाई. ती चिन्मात्र वस्तू जे चैतन्य, केवळ चैतन्य स्वरूप असणारं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, ती चित चैतन्यमय अशी वस्तू म्हणजे ब्रह्म. चैतन्यमय ब्रह्माला म्हणाले कशाचीही जरूर नाही, कारण दुजा त्याच्यापासून वेगळा हा शब्दच नाही, कारण त्याच्या पलीकडे त्याच्यापासून वेगळा कोणी नाहीच आहे. तर तो कसा असेल? हा म्हणून अज्ञान सद्भाव कोणे परी न लाहो, अज्ञान कीर वावो पाहो ठेली आहे. म्हणून येथे अज्ञानाची मुळीच नाही झाली साची, गर्दी बहुत प्रकारची केली जरी. म्हणून ते म्हणतात की म्हणून अज्ञान सद्भाव कोणे परी न लाहो, अज्ञान कीर वावो पाहो ठेली आहे. म्हणजे इथे जे अज्ञान आहे ते मुळीच खरं ठरू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही कारणाने जगाच्या निर्मितीचं मूळ कारण
अज्ञान आहे असं म्हणालात तरी सुद्धा इथे अज्ञानाला प्रतिष्ठा लाभत नाही. जशी व्यवहारामध्ये आम्ही म्हणतो की अहो दैव, कुणी दैवाची गोष्ट सांगितली आहे, काय दैवामध्ये आहे लिहिलेलं आपल्याला माहीत नाही. दैव बलवान आहे, तुम्ही दैवाला ढीग बलवान ठरवा, पण तत्वज्ञान सांगतं दैव काही बलवान नाही आहे, कर्मच बलवान आहे. कर्माच्याच बलवत्तेमुळे घडणारी प्रत्येक गोष्ट घडते आणि त्यामुळे दैवाला कुठे, तुम्ही दैवाची बलवत्ता स्वीकारली म्हणून दैवाचं अस्तित्व हे सत होतं का? सत म्हणजे शाश्वत होतं का? म्हणजे सर्वकालिक होतं का? मूलभूत होतं का? नाही होत म्हणाले. आणि तसंच आहे इथे. ते म्हणाले तुम्ही काही म्हटलं तरी सुद्धा म्हणून येथे अज्ञानाची मुळीच नाही झाली साची, गर्दी बहुत प्रकारची केली जरी. अनेक प्रकारांनी अज्ञान इथे प्रकट झालेलं दिसत असलं तरी सुद्धा इथे अज्ञानाला अधिष्ठान आहे आणि अज्ञान इथे शाश्वत आहे असं काही सिद्ध होत नाही. म्हणून केले अज्ञान सर्व प्रकारे शोधन, केले अज्ञानाचे जाण, परी शेवटी आले कळून अज्ञान खोटे. आता जसं काही माऊलींना माहीतच नाही अशा थाटात आता अज्ञान खंडन केल्यानंतर शेवटी म्हणतात की अहो अज्ञान जितक्या प्रकारांनी आमच्या प्रत्ययाला येतं तितक्या सगळ्या प्रकारांनी आम्ही अज्ञानाचं खंडन केलं आणि एवढं सगळं करून एवढ्या ओव्या लिहिल्या आम्ही 290 पर्यंत त्या अज्ञानाचं खंडन करण्याकरता लिहिल्या. आणि आता अज्ञानाचं खंडन केल्यावर आम्हाला कळलं की अहो त्या अज्ञानाला अस्तित्वच नाही, आम्ही कशाला त्याचं खंडन केलं. कशाला खंडन केलं म्हणजे सगळं स्वीकारून मग टाकायचं. म्हणून ते म्हणतात आपल्या पुढे की सर्व प्रकारे शोधन, शोधन म्हणजे शुद्धिक्रिया, सर्व प्रकारे त्या अज्ञानाचं शोधन केलं, केले अज्ञानाचे जाण, अज्ञान शुद्ध करून ज्ञानाकडे आणलं. परी शेवटी आले कळून अज्ञान खोटे. पण शेवटी कळलं की अज्ञान मुळातच खोटं आहे, आम्ही त्याला धुवत कशा करता बसलो. म्हणजे परितमाचा विसुरा न जोडेची दिनकरा, रात्रीची या घरा गेली आई, तमांश मिळेल थोडा तरी ऐसे चिंतून अंतरी, सूर्य जाता झाला घरी रजनीच्या. म्हणाले तरी तमाचा विसुरा न जोडेची दिनकरा. तर खाली लिहिण्याची पद्धत वेगळी, वरची थोडी वेगळी. परी, परंतु म्हणाले तमाचा विसुरा, काहीतरी अवशिष्ट राहिलेला तमाचा भाग आम्हाला बघायला मिळेल असं म्हणाले. सूर्याला वाटलं, म्हणजे कुणाला वाटलं, ज्ञानाला वाटलं की अज्ञानाच्या घरी जर आपण गेलो तर आपल्याला कुठेतरी सगळं जरी नाही तरी आता इतकं सगळं शोधन केलंय अज्ञानाचं, म्हणजे चोर आला अज्ञानाच्या दृष्टीने आणि त्यांनी ते सगळं अज्ञान धुवून पार नेलं. आपण म्हणतो ना अगदी घर धुवून नेलं चोरांनी, पण घर धुवून नेलं तरी घरामध्ये काहीतरी पडलेलं असतं, कुठे वेळेवाकडे लाकडं तुकडे, कोणाचं घरातली एखादी खुर्ची, एखादा मोडका पलंग, काहीतरी सापडेल की नाही. तसं ते म्हणाले हा सूर्य गेला रजनीच्या घरी आणि तो म्हणाला त्या अज्ञानाच्या घरामध्ये सगळं जरी अज्ञान धुवून टाकलं तरी कुठेतरी कोपऱ्यात इकडे तिकडे काहीतरी सापडेलच ना त्या अज्ञानाचा अवशेष. म्हणाले परी तमाचा न लाभ झाला, नसता दृष्टीसही नाही पडला, रात्रीचाही न गवसला ठात्यासी. म्हणजे ठात्यासी, ठा म्हणजे ठाव, ठाव म्हणजे ठाव ठिकाणा किंवा त्याचं अस्तित्व. तर ते म्हणाले परितमाचा न लाभ झाला, तिथे जाऊन सुद्धा अंधकाराचा लाभ काही झाला नाही. आम्ही अंधकार शोधायला गेलो भले, पण कुठे सापडला तिथे आम्हाला अंधकार, नसता दृष्टीसही नाही पडला. एवढंच कशाला म्हणता म्हणाले, साधा तो कुठेतरी जाताना सुद्धा आम्हाला दिसला नाही, अगदी केवळ आमच्या समोरून सहज निघून गेला असंही झालं नाही. रात्रीचाही न गवसला. आता त्यासी म्हणजे सूर्यासी, रात्रीचा सुद्धा ठा म्हणजे ठाव ठिकाणा, त्याला रात्रीचा सुद्धा ठाव ठिकाणा मिळाला नाही, पण तो जिथे पोचला तिथे दिवसच झाला, रात्र राहिली कशी, ती राहतच नाही. म्हणून अज्ञानाचं आम्ही शोधन केलं. आम्ही करायला गेलो शोधन, म्हणजे अज्ञानाचं शोधन करतो म्हणजे आम्ही काय करतो, साधना करतो. अज्ञानाचं शोधन आम्ही अज्ञानात आहोत, ते अज्ञानाचे सगळे संस्कार पुसत 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 नेतो आणि ते पुसत नेत नेत आम्ही ज्ञानाच्या कक्षेत येण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला ते ज्ञान प्राप्त व्हावं अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं. पण हळूहळू हळूहळू
त्याच्यातलंही फोलपण किंवा मर्यादा कळत कळत सगळंच दूर. आता पुढे आहे ज्ञानाचं खंडन, आपण आता बोलायलाच नको की हा अज्ञानाचं खंडन करत करत पुढे चालला. तर त्याचं खंडन करता करता असं लक्षात येतं की अहो ज्ञानाच्या कक्षेत जायला लागलो की अज्ञान राहतं कुठे. आणि म्हणून सारखा एक दृष्टांत आहे हा की सूर्य अंधाराला शोधायला गेला आणि तो शोधायला गेला तर त्याला अंधार कधीच सापडला नाही. आपण तर आणखीन एका ठिकाणी आज एका कुठे तो दृष्टांत आला माझ्या लक्षात नाही का आपल्याच इथे येऊन गेलाय दृष्टांत की सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधार दिसत नाही. म्हणजे प्रातिभासिक सत्तेमध्ये स्वप्न ही प्रातिभासिक सत्ता आहे. ही कल्पनेतून निर्माण झालेला आपल्या प्रतिभेचा विलास आहे. म्हणजे आपल्या चित्तातल्या वृत्तींचा तो विलास आहे. आणि त्या विलासाला अस्तित्व काही नाही. त्या वृत्तीला अस्तित्व काही नाही आहे. ते केवळ एक इम्प्रेशन आहे. तो केवळ एक ठसा आहे. त्या ठस्याने घेतलेलं आविष्काराचं रूप आहे. ते फार स्थूल पातळीवर आलं नाही म्हणून ते मिटल्या डोळ्यांच्या पुढे स्वप्नाच्या पातळीवर प्रकट झालं. तरी सुद्धा त्याला सत्यता नाही, त्याला अस्तित्व नाही. अशा ठिकाणी तर कल्पनेने काही दिसू शकेल की नाही. पण म्हणाले सूर्य नावाच्या प्रकाशाच्या ठिकाणी त्याला स्वप्नात सुद्धा अंधार पाहता येईल. म्हणजे ज्या स्वप्नाला पाहायला तो गेला ते स्वप्न सुद्धा तो त्याच्या प्रकाशातच पाहतो. त्यामुळे त्याला ती प्रातिभासिक सत्ता तमाच्या रूपाने स्पर्शू शकतच नाही. त्यामुळे त्याच्यापर्यंत ती पोचतच नाही. आता मला आठवत नाही कशात तो संदर्भ आत्ताच येऊन गेला. नसता दृष्टीसही नाही पडला, रात्रीचाही न गवसला ठात्यासी. हा मला वाटतं आमचा आत्ता दासबोधामध्ये येऊन गेला तो दृष्टांत की भ्रम कशाला म्हणतात की माणसाला जे नाही त्याचा जो भ्रम होतो त्या भ्रमामध्ये तो दृष्टांत आलाय की म्हणाले जर असं झालं की सूर्याला जर स्वप्नामध्ये अंधार दिसला तर मग असं म्हणावं लागेल की भ्रमाला अस्तित्व नाही. पण सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधार दिसणार नाही. कारण सूर्य ज्याच्या अधिष्ठानावर पाहणार आहे तो प्रकाशच आहे. त्यामुळे त्याच्या पुढे अंधार उभाच राहू शकत नाही. ही जी आणखीन एक पाऊल पुढे गेलेली दृष्टांताची धारणा आहे की प्रातिभासिक सत्तेत सुद्धा ते टिकत नाही, व्यावहारिक सत्तेत सुद्धा ते टिकत नाही. म्हणजे एका वेळी जसं तिथेच बोललो आपण कुठे आता मला आठवत नाहीये काय वाचताना का आता काय त्याच्यामध्ये सूर्य मावळतीला गेला आहे, चंद्र उगवतो आहे. तर चंद्राला माहीतच नाही आहे की सूर्याकडूनच प्रकाश घेतो पण त्याचं जे तेज प्रकट करतो ते मात्र तो शीतलच प्रकट करतो. ते तेज प्रकट करताना ह्याची उष्णता तिथे पोचत नाही. मग आपण म्हणू की अहो असं कसं म्हणता, चंद्राचं चांदणं जरी टिपूर पांढरं, मला वाटतं ज्ञानेश्वरीतला दृष्टांत हां, तर चंद्राचं चांदणं जरी टिपूर पडलं, स्वच्छ शीतल चांदण आहे, सूर्याच्या ठिकाणी ताप आहे आणि तो मावळतीला गेला आहे. आता ज्यावेळी सूर्यास्त उशिरा होतो आणि चंद्रोदय उशिरा होतो तरी सुद्धा त्यात कधी कधी अशी वेळ येते की अस्तावरती दोन्ही दोन बाजूला असतात आणि सूर्याचा जो लालसर तांबूस जो मावळतीचा तो जो रंग किंवा ती आभा प्रभा आहे ती सगळी त्या चंद्रावरती आपल्याला चंद्राकडे पाहिलं की किंचित तांबूस दिसतो चंद्र आपल्याला. मग ती चंद्रावर प्रकट झाली की नाही, ती चंद्रापर्यंत पोचलीच नाहीये. सूर्याच्या ठिकाणी उतरताना कलताना तो अस्ताला जातो आहे. मग हे दिसतंय कोणाला? हे मध्ये असणाऱ्या मला, अज्ञानाला दिसतं आहे. अज्ञानाला की चंद्रावरती मात्र तांबूस प्रकाश पडला आहे. हा अनुभव पुन्हा अज्ञानजन्यच आहे, हा ज्ञानजन्य नाहीच आहे. सूर्याच्या म्हणजे सांगायचं एकच आहे की सूर्याच्या ठिकाणी तेज तेज रूपानेच प्रकाशत आहे आणि चंद्राच्या ठिकाणी तेज शीतलतेनेच प्रकाशत आहे. ते शीतलतेनेच प्रकाशतं आणि त्याची शीतलता बदलत नाही आणि या तेजातली उष्णता संपत नाही. पण जेव्हा त्या दोघांच्या मध्ये संमिश्रण झालं असं आपल्याला वाटतं, ह्याच्या तेजाने चंद्र प्रभावित झाला आपल्याला वाटतो, त्यावेळी चंद्र प्रभावित होत नाही किंवा सूर्य त्याला वेगळ्या गुणांनी प्रभावित करू शकत नाही. फक्त
पाहणाऱ्याच्या दृष्टीचा भ्रम आहे. पुन्हा तो भ्रमच आहे किंवा अज्ञानच आहे. तर इथे त्या अर्थाने हा जो सूर्याचा प्रकाश आहे आणि रात्रीचा अंधकार आहे, सूर्यासमोर अंधार राहत नाही, आणि जेव्हा अंधाराचं अस्तित्व प्रकर्षाने असतं तेव्हा निश्चित सूर्याचा प्रकाश तिथे पोचलेला नसतो. निबिड अरण्यामध्ये अंधकार भरून राहिलेला असतो, आणि जिथे सूर्याचा एक किरण जरी आला तरी सुद्धा लगेच सगळं उजळून निघतं. तर सांगायचा उद्देश एवढाच की सूर्य आणि अंधकार या दृष्टांताला माऊलींनी अनेक प्रकारांनी वळवले. अनेक प्रकारांनी, अनेक तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारांनी समजावून देताना त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला. का नीद खोळे भरिता जागणे ही नाहीये हाता, एकलिया टळटळीता ठाकी जे जेवी. आता खोळे भरिता आपण अगदी उशीची खोळ म्हणू, काही त्यांनी कशात तरी बांधायची म्हणण्यापेक्षा, निद्रा भरा या पदरात कोणी जरी बसला सत्य, तरी निद्रेचे सापेक्षित जागेपणही हाता नाहीये. म्हणजे आम्ही निद्रा भरायला बसलो याचा अर्थ निद्रा संपवायला बसलो. या आली निद्रा की त्या पोत्यात टाकली, आली निद्रा की त्या पोत्यात टाकली, असं आम्ही टाकायला लागलो. तर म्हणून त्याच्या सापेक्ष, म्हणजे जसं अंधाराच्या सापेक्ष उजेड आहे, सुखाच्या सापेक्ष दुःख आहे, तसं एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द नाही, अनुभव पण आहेत. तर अशी जी सापेक्षता आहे, निद्रेला सापेक्षता जागृतीची आहे, जागृत अवस्था आहे. निद्रा खोळीत भरायला लागलो म्हणून आम्हाला काही जागृतीचा अनुभव येतो का? ते म्हणतात त्याचं कारण का? किंवा एकटाच टळटळीत राहे बुध हो जागृत, काकी त्या शुद्ध स्वरूपात नीद जाणणे दोन्ही नाही. आता त्यांनी शेवट केला. शेवट करताना आता कसे आले ते म्हणतात की आम्ही अज्ञान नावाची गोष्ट पोतडीत भरली, त्याचं तोंड पक्क बांधून टाकलं आणि ती पोतडी समुद्रात फेकून दिली. म्हणजे आता अज्ञान नावाची गोष्ट आमच्याकडे शिल्लक राहणार नाही. मग अज्ञान नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही म्हणजे फक्त जागृती शिल्लक राहिली. जागृती म्हणून ते पुढचं ओळी म्हणतात, एकटाच टळटळीत राहे बुध हो जागृत. म्हणजे आता फक्त ज्ञान, ही फक्त जी जागृत अवस्था आहे ती. म्हणून ते आपण सारखा एक त्या ओळीचा संदर्भ घेतो ना ज्ञानेश्वरीतल्या, मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश, की विश्वाचा आभास मावळवीत माझे सद्गुरु रूपी सूर्य आता असे उगवलेले आहेत की आता विश्वरूपी आभास माझ्या पुढे प्रकट होणार नाही. म्हणजे अर्धवट उजेडात, सांज प्रकाशात मला जर विश्व दिसत असलं तर आता स्थिती अशी आहे की आता मला ते दिसणारच नाही. मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू, सद्गुरु रूपी चंडांशू म्हणजे सूर्य उगवलाय. आता याच्या उजेडामध्ये, याच्या प्रकाशामध्ये सगळं काही स्वच्छ आहे, सगळं काही शेवटपर्यंत मला अगदी समजून उमजून माझ्या ज्ञानाने मला दिसणार आहे, कारण तो त्या प्रकाशात मी पाहतोय. म्हणून आता मला विश्वाचा भास होणार नाही. आता इथे ते म्हणतात, आता त्यांनी कुठे आणलं या निरूपणामध्ये, म्हणजे हेडिंग टुवर्ड्स ज्ञान असं. म्हणजे आता आम्हाला त्या दिशेने पुढे न्यायला लागले. म्हणून ते सांगतात, एकलिया टळटळीता ठाकी जे जेवी. म्हणजे आता एकटं एक ज्ञान, एकटाच टळटळीत राहे बुध हो जागृत. अगदी डोळे टक्क उघडे आहेत आणि जागा आहे, काही त्याला झोप नावाची गोष्ट येत, तारवटले डोळे तरी सुद्धा डोळे मिटत नाहीत झोपेकरता. काकी त्या शुद्ध स्वरूपात नीद जाणणे दोन्ही नाही. आता पुढच्याचा सुद्धा ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो किंवा अनुमान म्हणतो इथे काढून ठेवलं. त्यांनी म्हटलं की अज्ञान सोडून दिलं, ज्ञानाला स्वीकारलं, म्हणून अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान शिल्लक राहणार आहे का? म्हणजे ज्ञानही राहणार नाही आहे ना अज्ञानही राहणार नाही आहे. तो राहणार आहे त्या फक्त शुद्ध ज्ञान स्वरूपामध्ये. नीद जाणणे दोन्ही नाही. या सप्तम प्रकरणात अज्ञान केले खंडित, आता ज्ञानाची आठव्यात वाट लावी ती ज्ञानेश्वर. फार वाट लावून टाकणार या ज्ञानाची. आम्हाला जर वाटत असेल की ज्ञानाचं काही फार महत्व सांगते. स्वस्ती श्री अनुभवामृत मंजिरी ग्रंथ साधन हो साधका सत्य, शोधावया त्या ब्रह्माप्रत हेची इच्छी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु.
आता पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे ज्ञानाज्ञान विवर्जिता, हे ज्ञान आणि अज्ञान विवर्जित जो आहे, हे स्वसंवेद्य जगन्नाथा. म्हणाले तू स्वतःच्या ठिकाणी स्वसंवेद्य, तू तुझ्याच ठिकाणी स्फुरण पावतोस. स्फुरण हे ज्ञानाचा प्रकट आविष्कार आहे. प्रकाश हा त्या स्फुरणाचा त्याच्यापेक्षा पुढचा प्रकट आविष्कार आहे. हे स्वसंवेद्य जगन्नाथा, अक्षय अभंग मायातीता. अक्षय, तुझ्यात क्षय नाही, तुला भंग नाही, आणि मायेच्या अतीत आहे कल्याण रूपा. तैसे आमुचेनी नावे, अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. आम्हा लागी गुरुदेवे आम्हीच केलो. आता आम्हासी जे आम्हीपण, ते गुरुराये दाविली खूण. येथे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नाही. ते ज्ञान अज्ञाना विण आहे सच्चिदानंद परिपूर्ण. दुजाची वार्ता ही जाण नाही त्या वस्तू ठाई. आता आम्ही म्हणजे कोण, तरी ज्ञान अज्ञाना विण दृङ्मात्र वस्तू जाण. आमुचे आम्ही, आमुचे हे आम्हीपण, म्हणजे आम्ही हे विशेषण, विशेष लक्षण. वस्तू ठाई न होते सहन, ती अत्यंत सोवळी असे. दृक्मात्र आहो, दृङ्मात्र तो एकत्र आला शब्द की संधी झाला. ते दृङ्मात्र आहे आम्ही. दृङ्मात्र म्हणजे दृष्टी मात्र, मात्र म्हणजे केवळ. त्या करता, कशा करता केवळ, कारण दृष्टीला पडतो आहोत म्हणून 6व्या अध्यायात माऊलींनी सांगून टाकलं की म्हणाले हा जो योगी आहे, कुंडलिनी योगाच्या माध्यमातून सिद्ध झालेला, काय आहे म्हणाले त्या योगाच्या ठिकाणी? काही नाही आहे. वाऱ्याची बाहुली केली तर वाऱ्याची काय बाहुली बनणार आहे? पण त्या वाऱ्याची बाहुली केली आणि तिला सोन्याचं वस्त्र म्हणजे सोनसळी वस्त्र नेसवलं, सोनसळी चैतन्याचं वस्त्र नेसवलं. आता त्या वाऱ्याच्या बाहुलीला आकार काय, त्याच्यावरती वस्त्र नेसवलं म्हणजे काय केलं तेही माहीत नाही. तसे आम्ही आहोत म्हणा. तुम्ही आम्हाला पाहता, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला पाहता, या देहाच्या खोळीनी पाहता. दृक मात्र, दृंग मात्र, केवळ दृष्टी करता व्यक्ती दिसली पाहिजे म्हणून आमच्या देहातून माऊली म्हणते की काय वाहतं? काही वाहत नाही. आतून काहीही वाहत नाही. देहाच्या आत काही नाही आहे. हा जो योगमार्गाने झालेला वायुरूप देह आहे आणि दृग्मात्र होण्याकरता सोन्याचं वस्त्र नेसवलंय, म्हणजे दृश्याला येण्याकरता प्रकाशाचं वस्त्र नेसवलंय. तुमच्याकरता ही वस्तू प्रकाशित झाली आहे. ही वस्तू म्हणजे कोणती वस्तू? आता ते परमात्मा वस्तूच आहे, पण परमात्मा वस्तू त्यांच्या देहाच्या रूपाने प्रकाशित आहे. आणि म्हणून ते सांगतात या ठिकाणी दृग्मात्र वस्तू जाणं आमुचे आम्ही. आमचे आम्ही आमच्या ठिकाणी काय आहोत? काही नाही आहोत. एका चैतन्याशिवाय म्हणाले काही नाही. देह नावाची एक खोळ फिरतीये इकडून तिकडे, की जी तुम्हाला खरी वाटते की हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, यांनी समाधी घेतली आहे, बाकी दुसरं काही नाही म्हणाले. आमुचे हे आम्हीपण, म्हणजे आम्ही हे विशेष लक्षण म्हणाले. आता आम्ही आम्हाला आम्ही म्हणालो म्हणजे असं आहे, जेव्हा व्यवहारामध्ये काही लोक स्वतःला आम्ही म्हणतात, आम्हाला हे आवडतं आम्हाला, तसे मागच्या पिढीमधल्या लोकांना हे असे म्हणणारे लोक स्वतःला फार शहाणे समजणारे असं ते समजत असत की आम्हाला असं आवडतं, आम्ही असं करतो, आम्ही असं ठेवलं, आम्ही तुम्हाला हे सांगितलंय. म्हणजे स्वतःला विशेष लक्षणाने, आदरभावाने आणि अधिक बहुवचनाने, कारण आम्ही म्हणजे बहुवचन आलो, तर बहुवचनाने जेव्हा आपले उल्लेख लोक करायला लागतात तेव्हा त्या मागच्या पिढीमध्ये असं वाटत असे की आता इथे अहंकार जरा जरा शिक्कामोर्तब व्हायला लागलेला आहे, स्वतःला आम्ही म्हणतात. तर इथे या सत्पुरुषांनी त्याचा वापर केला आहे की म्हणजे आम्ही हे विशेष लक्षण. आम्ही म्हणजे अनेक वचनी स्वतःबद्दल प्रकट केलेलं जे लक्षण आहे. आम्हा लागी गुरुदेवे आम्हीच केले, म्हणजे आम्ही कोणाच्या करता झालो? आता जर वेगळ्या भावानी दृग मात्र ज्ञानदेव हा ज्ञानदेव असेल तर आम्ही म्हणजे गुरुदेवांनी आम्हाला या स्थितीला आणलेलं आहे. ते गुरुदेव आणि आम्ही एकच आहोत, म्हणून आम्ही या लक्षणांनी आम्हाला इथे प्रकट केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, म्हणून पुन्हा एकदा वाचू ही ओवी. आता आम्ही म्हणजे कोण, तरी ज्ञान अज्ञाना विण. आम्ही ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे आहोत. दृंग मात्र वस्तू जाणं, केवळ दृश्य मात्र वस्तू आहे, ती डोळ्याला दिसते आहे म्हणून या जगातली वस्तू आहे असं म्हणा. आमुचे आम्ही, आम्ही कोण आहोत? खरे आम्ही आमच्या ठिकाणी आहोत.
तुम्हाला काही दिसू दे, पण आमचं जे मूळ रूप आहे ते वेगळंच आहे. आमुचे हे आम्हीपण, आम्हीपण आमचं हे जे मूळपण आहे, आमचं जे मूळचं स्वरूप आहे, म्हणजे आम्ही हे विशेष लक्षण. आता आमचं वर्णन करताना ते लक्षण विशेषत्वाने येत आहे. काय येत आहे? वस्तू ठाई न होते सहन, ती अत्यंत सोहळी आहे. कारण जी मूळ वस्तू परब्रह्म वस्तू आहे, तिच्या ठिकाणी न होते सहन, ती अत्यंत सोहळी आहे. म्हणजे त्या वस्तूच्या ठिकाणी मला मी म्हणणं हे सुद्धा अवघड आहे. कारण ज्ञानदेव हा आता आपल्या पुढे बोलतोय, कसा म्हणावा? हा ज्ञानदेव त्या सद्गुरूंच्या इथे समर्पित झालेला आहे आणि त्या सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित झालेल्या अभेद भावानी वावरणाऱ्या, तुम्हाला दृग्मात्र असणाऱ्या अशा या ज्ञानदेवांनी हे लिखाण केलेलं आहे. असं त्या अशा अर्थाने गुरुच्याच ठिकाणी आहे, दोघांमध्ये भेदच नाही आहे. गुरु आणि आम्ही एक आहोत. आता आम्ही दोघे एक आहोत हे का बोलावं लागतं? व्यवहाराकरता. नाहीतर काय आहेत गुरु? वस्तू आहेत. म्हणजे तत्वमस्यादी लक्ष्यम. तत्वमसी हे वाक्य काय आहे? परब्रह्माचं लक्ष आहे. पण ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमसी आदी वाक्यांचं लक्ष आहेत. गगनासारखे आहेत, द्वंद्वाच्या अतीत आहेत, केवळ ब्रह्मानंद स्वरूप आहेत, परम सुखकारक आहेत. आता ते उद्दिष्ट कोण आहे? तत्वमसी आदी वाक्यांचं लक्ष केवळ परमात्मा नाही, तत्वमसी आदी वाक्यांचं लक्ष माझे सद्गुरू आहेत. म्हणजे माझ्या सद्गुरूंना जाऊन मी पोचणं म्हणजे तत्वमसी आदी महावाक्यांची प्राप्ती होणं आहे. मग आता दृश्य माझे सद्गुरू पण आहे, मी पण आहे. मग आम्हा दोघांचं वर्णन किंवा माझं अस्तित्व सांगायचं तर विशेष लक्षणाने सद्गुरू चरण रज, सद्गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक, सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण विलीन, काय म्हणायचं असेल ते असेल, विशेष लक्षणाने समजा. कारण त्या वस्तूला कोणताच शब्द सोसत नाही. काय म्हणणार? ती अत्यंत सोहळी असे, परी आम्हा आम्ही आहो ते कैसे पाहो जाओ, तव काय की जे ठावो लाजी जे ऐसा. दृंगमात्र जे द्रष्टेपण, तेच आमुचे आम्हीपण, हेच पाहू जाता जाण कळोनी ये. म्हणजे पाहणे पाहण्यास जावे पायी, तो पाहणेच ठाईच्या ठाई, म्हणून पाहण्याची लाज येई ऐसे ते. आता आपण वर बघितलंच आहे की कोण कोणाला पाहायला जाणार आहे? की ज्याला हे सगळं कळलेलं आहे तो पाहणारा नाही, जे पाहायचं आहे ते नाही. काय पाहायचं आहे? काही शिल्लकच उरलं नाही आमच्या ठिकाणी. आम्ही केवळ आत्मवस्तू झालो आहोत. आत्मवस्तू कोण आहोत? म्हणून पहिल्यांदा म्हटलं दृंगमात्र जे द्रष्टेपण, आम्ही आमच्याकडचं जे द्रष्टेपण आहे माऊली म्हणतात ते केवळ दृश्य मात्र आहे. हा अमृतानुभव कुणी लिहिला? माऊलींनी लिहिला. मग आता अमृतानुभवात लिहिताना आज्ञा कोणाची झाली? सद्गुरूंची झाली. आपण पुन्हा पुन्हा म्हटलं की नाही की ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांनी गीता समोर ठेवली. वारकरी संप्रदायात आजही एक कडवेपण आहे. ते म्हणतात ज्ञानेश्वरीला गीतेची गरजच नाही. ज्ञानेश्वरीला जर गीतेची गरज नसती तर ज्ञानदेवांनी गीतेच्या श्लोकावर निरूपण केलंच नसतं. त्यांनी सरळ स्वतंत्र निरूपण केलं असतं. त्यांच्या सद्गुरूंची आज्ञा आहे, गीतेवर निरूपण करण्याला सांगितलं आहे. समोर बसून त्यांनी ते निरूपण ऐकलं आहे. निवृत्तीनाथांनी ते निरूपण संपन्न झालं आहे. ते म्हणाले ज्ञानदेवा तुमची प्रतिभा फार मोठी आहे, कुणीही आत्मवस्तूचं इतकं यथार्थ वर्णन करू शकणार नाही. असं करण्याचं तुमच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. अमृतातेही पैजा जिंकी, कारण अशी तुमची भाषा आहे. आणि अरूपाचे रूप दाविनं, जे रूप म्हणजे रूपाला येत नाही असं जे अरूप आहे त्याला मी स्पष्ट दाखवीन ना. म्हणाले तुम्हाला आम्ही दृंगमात्र म्हणजे दृष्टीला तुम्हाला आम्ही दिसतो, जे दिसतं दृष्टीला ते मुळात काय आहे ते तुम्हाला दाखवतोय आम्ही. की आमचं आम्ही पण, आमचं पाहणाऱ्याचं पाहणे पण काय पाहतो, या तीनही पातळीवरती आम्ही काय आहोत. म्हणजे त्यांना आम्ही काय दिसतो ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी आमच्याकडे पाहिलं तर त्यांना काय दिसणार आहे? काही दिसणार नाही. एक चैतन्य वस्तूशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून निवृत्तीनाथांनी सांगितलं की बाबा रे, जर
त्या अमृतत्वाचा अनुभव लिहायचाच असेल तर तो तुला लिहायला पाहिजे. आणि म्हणून जो अनुभव घेतला आहे तो अनुभव शब्दाच्या माध्यमातून लिही, म्हणून हा अमृत अनुभव लिहिला. मग आता लिहिणारा कोण? ते म्हणतात हा ज्ञानदेव वगैरे नाही, कारण हा राहिलेलाच नाहीये. तो अजून जर मी लेखकू या गावचा, मी अमक्या ठिकाणी इतक्या ओव्या लिहिल्या, माझ्या असं केलं, हे जर सुरू केलं मी, तर माझं अस्तित्व पुन्हा काय झालं? केवळ दृग्मात्र, की केवळ स्थूलच अस्तित्व झालं. त्याची आत्मवस्तूच्या ठिकाणी झालेली जी एकरूपता आहे ती नाहीच आहे. तर ते आता म्हणतात की आम्हाला केवळ दृग्मात्र अस्तित्व आहे इथे. कशा करता आहे? की जे द्रष्टेपण, केवळ इथे जे पाहणेपण आमच्याकडे आहे तेच आमूच आहे आम्ही पण. हे आत्ता तुम्हाला दाखवण्याकरता आम्हाला आमचं जे मूळ रूप आहे ते केवळ चैतन्याला प्रकटीकरणाला कसं येतं? पुन्हा तोच दृष्टांत. सूर्य जो आहे तो कोणाच्या माध्यमातून कळतो? प्रभेच्या. परमात्मा परब्रह्म वस्तू कशाच्या माध्यमातून कळते? प्रकट झालेल्या जगाच्या. परब्रह्म वस्तू आम्हाला कळलीच नसते. जगाने त्या वस्तूला दृश्य केलं. ज्ञानदेव म्हणतात आम्हाला कोणी दृश्य केलं? आमच्या द्रष्टेपणाने दृश्य केलं. म्हणजे आम्ही दृश्य झालोच नसतो, आमच्या द्रष्टेपणाने आम्ही दृश्य झालो. हेच पाहू जाता जाणं कळोनी ये. हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पाहणे पाहण्यास जावे पायी, तो पाहणेच ठाईच्या ठाई, म्हणून पाहण्याची लाज येई ऐसे ते. कसा पाहणार? लाज येई याचा अर्थ कुठून येणार आहे ते पाहणं? पाहणं म्हणणं हे सुद्धा लाजिरवाणं आहे. म्हणजे याचा अर्थ इथे कशाला अस्तित्वच नाही. मी जर पाहणे या प्रक्रियेत शिरलो तर मी दृग्मात्र द्रष्टा राहीन का? नाही राहणार. मी स्थूल मात्र द्रष्टा राहीन. आमच्यासारखा पाहणारा सुरू झाला. त्यांना असं पाहण्याची काय आवश्यकता आहे? त्यांना ते पाहण्याची आवश्यकता नाही. हा ठावोवरी गुरुराये नांदविलो उवाये, जे आम्ही न समाये आम्हा माझी. श्री सद्गुरुरायांनी अत्यंत कृपा करुनी आमूच्या आम्हीपणापासून ठेविले दूर. का की आम्ही हे आम्हीपणात समावले जाऊ खचित, हे आणुनी ध्यानात ऐसे केले आणि अधिष्ठानी राहू दिले. अहंभावासी दूर केले, पुढे मागे न होऊ दिले येतुलेही. हे संतुलन आहे. ते म्हणतात आमच्या सद्गुरूंनी काय केलं? आम्हाला आमच्या मूळ भावात ठेवलं, पण आम्हाला द्रष्ट ठेवलं. आता द्रष्ट ठेवल्यानंतर ही थिन लाईन ऑफ डिमार्केशन आम्हाला कळणार आहे का? इतके पातळ आहे हा पडदा, की हा पडदा इकडे कधी नेईल आणि हा पडदा ओलांडून आम्ही इकडे कधी जात, आम्हाला कळणार आहे का? त्यामुळे श्री सद्गुरुरायांनी अत्यंत कृपा करुनी आमूच्या आम्हीपणापासून ठेविले दूर. म्हणजे आमचं जे आम्हीपण आहे त्यापासून आम्हाला दूर ठेवलं. म्हणजे माझं अस्तित्व जे त्यांच्या चरणाशी मी विसर्जित केलं आहे, ते केल्यानंतर माझे सद्गुरू आणि मी हा भेद धरून जो व्यवहार आहे त्याच्यापासून त्यांनी दूर केलं. व्यवहाराच्या दृष्टेपणामध्ये मी तेच प्रकट करतो, कारण त्याच्याखेरीज दुसरा इलाजच नाही आहे. का की आम्ही हे आम्हीपणात समावले जाऊ खचित. कारण का की आम्ही हे आम्हीपणात समावले न जाऊ खचित. कारण का? तर हे आणूनी ध्यानात ऐसे केले. कारण ते म्हणतात का की आम्ही हे आम्हीपणात, म्हणजे आम्ही दोघे एकमेकांच्या मध्ये समावले जाऊ न खचित. त्याच्यात जर आम्ही समावले गेलो नाही तर हे आणूनी ध्यानात ऐसे केले, की आम्हाला जर तिथे समर्पित होता नाही आला तर पुढे बघा. आणि अधिष्ठानी राहू दिले. म्हणजे काय केलं? हे दृग्मात्र जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वात आम्हाला समर्पित नाही होऊ दिलं. आम्हाला कशात राहू दिलं? आम्हाला आमच्या अधिष्ठानात राहू दिलं. अधिष्ठान काय आहे? वस्तू हेच अधिष्ठान आहे. त्या वस्तूला परमात्मा म्हणा नाही तर सद्गुरू म्हणा. आम्हाला त्या अधिष्ठानात राहू दिलं, अहंभावासी दूर केले. आता बारका श्लेष त्यांनी इथे मागे केलाय की का की आम्ही हे आम्हीपणात समावले न जाऊ खचित. म्हणजे त्याच्यात आम्ही सामावले जाऊ नये. आम्ही पण हे सांगताना सुद्धा आपले जे दोन पुन्हा उपनिषदांची महावाक्य आहेत की अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलु इदम ब्रह्म. या अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे या जाणीवेतलं जे आम्ही पण आहे
ते आम्हीपणामध्ये आम्ही व्यवहार करतो आहोत. परंतु त्या आम्हीपणाचा जो व्यवहार आहे तो कदाचित न जाणं त्या व्यवहारावरती दृढ होईल, न जाणं त्या व्यवहारामध्ये मागे पुढे जाणं येणं होईल. पण म्हणाले आम्हाला सद्गुरूंनी त्या व्यवहारात जायचं आणि मागे यायचं हे ठेवलं नाही. सद्गुरूंचं मोठेपण काय, त्यांनी आम्हाला त्या अधिष्ठानावरच ठेवलं. म्हणजे त्यांनी आम्हाला त्या ब्रह्मवस्तूवरच ठेवलं. म्हणजे आणि अधिष्ठानी राहू दिली. आता 2-3 अनुभव एकत्र सांगितले. त्या अधिष्ठानावर राहू दिलं, त्या ब्रह्मवस्तूवर राहू दिलं. दुसरा अनुभव, अहमभावासी दूर केले. म्हणजे आमच्या स्वतंत्र म्हणजे कशाला दूर केलं, अहम ब्रह्मास्मी या भावाला दूर केलं. म्हणून पुढे मागे न होऊ दिले येतुलेही, या भावापासून किंवा या अनुभवापासून आम्हाला यत्किंचितही ढळू दिलं नाही. म्हणजे शब्दात येताना काय झालं, आम्ही आमच्या ठिकाणी, आता हे कुणी आणलं, दृग्मात्र जे वरच्या ओळीचं, दृग्मात्र जे द्रष्टेपण तेच आमुचे आम्हीपण, हेच पाहू जाता जाणं कळून ये. म्हणजे पाहणे पाहण्यास जावे पाही, ते पाहणेच ठाईच्या ठाई, म्हणून पाहण्याची लाज येई ऐसे ते. म्हणजे ते म्हणाले ह्या आम्हीपणावर किंवा प्रकट आविष्कारावर किंवा प्रकट व्यवहारावरती आमचं एक काहीतरी नामरूपात्मक अस्तित्वाचं बुजगावणं जेव्हा लोकांना दिसतं, त्या बुजगावण्यात आम्ही आहोत का नाही, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला मूळ वस्तूवरच ठेवलं. लक्षात राहिलं तर मी पुढच्या वेळी तो एक अभंग घेऊन येईन इथे. फार सुंदर अभंग आहे की जागृती पुसे स्वप्नासी, असं ना, त्या छान हे केलंय, वर्णन फार सुंदर केलंय माऊलीने. लक्षात राहिलं तर मी घेऊन येईन तो अभंग. तर त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला कोणत्याच स्थितीला आम्ही येत नाही, ना जागृती, न स्वप्न, न सुषुप्ती, न तुर्यगा, ह्या एकाच्या वरती एक अवलंबून राहिलेल्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आम्हाला येण्याची आवश्यकता नाही. आमचं आम्हीपण म्हणजे जगाने पाहिलं की ज्ञानदेवांना शुद्धीपत्र मिळालं, जगाने पाहिलं त्यांच्या पाठीवर मांडे भाजले, जगाने पाहिलं की ज्ञानदेवांना मुक्ताबाईंना उपदेश करावा लागला एवढ्या ज्ञानी पुरुषाला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून. ते म्हणाले हे सगळं काय आहे, हे सगळं ते गुरु काय करायचं ते करतायत. दृश्य मात्र त्यांना काय करून घ्यायचंय ते करून घेतील, पण त्यांनी आम्हाला अधिष्ठानावरून हलवलं नाही. त्यांनी आम्हाला त्या मूळ स्वरूपातून, त्या ब्रह्मस्थितीतून आम्हाला हलवलं नाही. म्हणून ते म्हणतात अहो हे पाहणं काय, काय पाहायचं आहे आणि त्या पाहण्याचा अनुभव काय घ्यायचा आहे, यातलं काहीच शिल्लक राहत नाही म्हणाले. आणि मागे न होऊ दिले येतुलेही, म्हणजे आता हे पुन्हा बघायला नको ना आपल्याला, आपण 5व्या ओळीवर थांबूया. अहो आत्मपणी न संटो, स्वसंविती न घसवटो, अंगी लागलिया न फुटो कैवल्यही. काय शब्द वापरलाय बघा, अंगी लागलियाही न फुटो कैवल्याही. म्हणाले त्या दृंगमात्र वस्तू ठाई, आत्मत्व न सहन होई, स्वसंवेद्यत्वाचाही संबंध नसे, वा कैवल्य अंगी बाणले जरी, भेद नाही होत तरी, प्रत्यय रूप निर्धारी, ठाईच्या ठाई ती असे. म्हणजे ज्ञान नव्हे ना अज्ञान, प्रत्यासासी नाही प्रत्यापण, ऐसे जे का अधिष्ठान ते आधीच आहे. कैवल्य कोठ बाहेरी, त्यापासून नाही दुरी, प्रत्यय मात्र वस्तू खरी, तेच आमुचे आम्हीपण. जे प्रत्ययाला येतं, प्रत्यय मात्र, मात्र शब्द फक्त लक्षात ठेवायचा, तत्वज्ञानामध्ये कसा वापरतात प्रत्येक वेळी ते. मात्र म्हणजे केवळ, कशाच्या करता, केवळ कशा करता, केवळ प्रत्यया करता. प्रत्यय कुणाचा, तर ज्ञानेश्वर या व्यक्तीचा लौकिकामध्ये येणारा प्रत्यय, की ज्ञानेश्वरांनी 26व्या वर्षी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. काय जे आम्हाला म्हणायचं आहे ते सगळं हा आम्हाला प्रत्यय येण्याकरता आहे. म्हणजे काय, कैवल्य कोठ बाहेरी, आमच्यापासून कैवल्य काय बाहेर आहे, आम्ही कैवल्यातच आहोत, पण त्यापासून नाही दुरी. म्हणजे जी काही आमची स्थिती आहे त्यापासून कैवल्य दूर नाही, आम्ही कैवल्यापासून दूर नाही. ज्याला कैवल्य या शब्दाने व्यक्त केलं आहे, मग काय, प्रत्यय मात्र वस्तू खरी, तेच आमुचे आम्हीपण. पण केवळ जे प्रत्ययाला येत आहे, तो जो प्रत्यय आहे आमच्या अस्तित्वाचा प्रत्यय, त्या प्रत्ययाकरता आमचं आम्हीपण प्रकट होत आहे, आमचं अस्तित्व प्रकट होत आहे, आमचं असणं प्रकट होत आहे. आता वर जाऊ आपण. त्या दृंगमात्र वस्तू ठाई,
आत्मत्व ना सहन होई, स्वसंवेद्यत्वाचाही संबंध नसे. आता हे कशाला सोडलं? ज्ञान हे स्फुरण मात्र आहे, ज्ञान हे प्रकाशमय आहे. नंतर ती वस्तू चिन्ह मात्र आहे किंवा केवळ चैतन्य मात्र आहे किंवा ती वस्तू सत आहे, हे काहीच त्याला पोचत नाही. म्हणजे ओम नमो जी आद्या, म्हणजे वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा, स्वसंवेद्य असणारं आत्मरूप एवढे शब्द त्याला सोसत नाही. त्या ब्रह्माला यातलं काही सोसत नाही. आता सोसत नाही म्हणजे कशाच्या मागे गेले? आता सत चित आनंद या सगळ्याच्या मागे नेलं. त्या आत्मवस्तूच्या पर्यंत हे काही पोचत नाही. म्हणून ते काय म्हणतात? त्या दृंगमात्र वस्तू ठाई आत्मत्व ना सहन होई. आता जी वस्तू आहे जी केवळ, आता एक फक्त लक्षात ठेवायचं, अजून आपल्याला द्रष्टा हा शब्द काढता आलेला नाही. म्हणजे आता इथे काय केली? दृंगमात्र म्हणजे केवळ दृश्य मात्र. दृश्य मात्र कशा करता? कारण तिला ब्रह्म म्हणतो आहोत म्हणून. म्हणजे ब्रह्मवस्तू म्हटलं ना, म्हणजे आमच्या लौकिक भाषेच्या मध्ये नामरूपात तिला आणलं की नाही? तिला ब्रह्मवस्तू म्हणताना तरी तिला नामरूपात आणलंच आहे. म्हणजे केवळ ती कशी आहे? त्या दृंगमात्र वस्तू ठाली केवळ दृश्य रूप द्रष्टा. आता हे पुन्हा कुठे नेलं त्यांनी? त्यांच्या योगशास्त्राशी. तदा द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम. तो द्रष्टा स्वतःच्या रूपामध्ये जाऊन बसतो. पण जोवर द्रष्टा आहे तोवर तो चित्रूप तरी आहे, सतरूप तरी आहे, आनंद रूप तरी आहे. आणि म्हणून त्या वस्तूठाई आत्मत्व ना सहन होई. म्हणजे त्याला आत्मभाव हा सुद्धा शब्दाने त्याच्यावर आरोपित केलाय ना आपण. तो आत्मा आहे हा त्यातला भाव दिलाय आम्ही, हा भाव सुद्धा त्याला सहन होत नाही. स्वसंवेद्यत्वाचाही संबंध नसे. तो म्हणतो माझ्यापर्यंत याचा काही संबंध लागत नाही, ते माझ्यापर्यंत काही पोचत नाही. वा कैवल्य अंगी बाणले जरी भेद नाही होत तरी प्रत्यय रूप निर्धारी ठाईच्या ठाई ती असे. आता किंवा केवलता अंगामध्ये बांधली म्हणजे योगमार्गाची स्थिती आहे. कैवल्य हा योगमार्गाचा शब्द आहे की सगळ्यातून मुक्त होऊन मूळ स्थितीला येऊन राहणं. वा कैवल्य अंगी बाणले जरी म्हणजे त्या देहाचा तो अनुभव आहे, ती केवल अवस्था प्राप्त झाली. भेद नाही होत तरी सुद्धा जो देह जसा दिसतोय त्यात काय भेद होणार आहे? काही होणार नाहीये. जो जसा तेजानी पुंज आहे, तो जो तेजपुंज आहे, जो चैतन्य मात्र आहे, तो तसाच चैतन्य मात्र आहे. प्रत्यय रूप निर्धारी ठाईच्या ठाई ती असे. कोण? प्रत्यय रूप निर्धारी. ठाईच्या ठाई म्हणजे जिथे आहे तिथेच ती वस्तू आहे. पण ती कशी आहे? तर प्रत्यय रूप आहे. प्रत्यय कशाचा आहे? तर कैवल्याचा आहे. तो कुठे येतो आहे? तर त्या पुरुषाच्या देहाच्या ठिकाणी येतो. कारण घेणार कुठे प्रत्यय? त्यांच्या देहावर जर आम्हाला बघताच आलं नाही किंवा त्या तो देह जर आम्हाला दृश्यच झाला नाही तर आम्ही कशाच्या गप्पा मारणार? हवा पाण्याच्या. त्यामुळे प्रत्यय हा पाहिजेच आहे. तर तो कैवल्याचा प्रत्यय कशाच्या अधिष्ठानावर? त्या ज्ञानदेवांच्या देहाच्या अधिष्ठानावर, निवृत्तीनाथांच्या देहाच्या अधिष्ठानावर, एकनाथ महाराजांच्या देहाच्या अधिष्ठानावर. कसे एकनाथ महाराज त्या नदीत चालत गेले? कशाकरता चालत झाले? म्हणजे आमच्याकरता 10 पावलं, पुढे आहे काय? फक्त आमच्या प्रत्ययाकरता देह आहे म्हणून आमच्या प्रत्ययाकरता आम्हाला बरं वाटावं म्हणून 10 पावलं वापरून. कसे ते एवढ्या सगळ्या दिंड्यांच्या मध्ये ज्ञानदेव लुप्त झाले. शंकराचार्य केदारनाथच्या मागे डोंगरावरती चालत निघून गेले. कशाला चालत निघून झाला? कशाला कष्ट करायला हवे? इथून 4 डोंगर चढायचे उतरायचे, त्यांना करायचं काही कारण नाही. तुमच्या आमच्या करता लौकिका करता ते डोंगर वरती 10 पावलं चढले. विषय संपला की त्या वस्तूला प्रत्यय रूप निर्धारी ठाईच्या ठाई ती असे. जिथे आहे तिथे तो वस्तुरूपच आहे, प्रत्ययाकरता देहरूप आहे. म्हणजे ज्ञान नव्हे ना अज्ञान, प्रत्यासासी नाही प्रत्यापण. प्रत्यय याची जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीबद्दल ते बोलतायत की प्रत्यासासी नाही प्रत्यापण. म्हणजे ऐसे जे का अधिष्ठान ते आधीच आहे. आता जी प्रत्यय म्हणजे ज्याचा प्रत्यय घ्यायचा आहे त्याचं जे प्रत्यय पण आहे, मागे येऊन गेलेत बघा त्या अर्थाच्या ओव्या.
तर त्याचं जे प्रत्यापण आहे म्हणजे प्रत्ययाला येणे पण, तर ते जे आहे ऐसे जे का अधिष्ठान ते आधीच आहे. म्हणजे प्रत्यय कुणाचा घ्यायचा आहे? कैवल्याचा. कैवल्याचा प्रत्यय हे काय आहे? हा आविष्कार आहे. हा आविष्कार कशाचा आहे? ब्रह्मवस्तूचा आहे. म्हणजे प्रत्यापण कुणाला यायचं आहे? त्या ब्रह्मवस्तूला. त्या ब्रह्मवस्तूचं प्रत्यापण आलं, त्याला प्रत्यापण आलं, तर त्याच्या प्रत्यासा करता जो प्रत्यय ठेवलेला आहे तो प्रत्यय कोणत्या स्वरूपात आहे? कैवल्य स्थिती आहे. नाही तर कशा करता एवढं आम्हाला गीतेनी द्वंद्वातीत हो म्हणून सांगितलं असतं, समत्वम योग उच्यते म्हणून सांगितलं असतं, नसतं सांगितलं. कारण ती जी स्थिती आहे त्या स्थितीची लक्षणं गीतेत काय कमी ठिकाणी ज्ञानाची लक्षणं सांगितली, भक्ताची लक्षणं सांगितली, गुणातीताची लक्षणं सांगितली, कर्माच्या मध्ये निष्ठा असणाऱ्याची लक्षणं सांगितली, गुरु सेवा करणाऱ्याची लक्षणं सांगितली. कशा करता? प्रत्यया करता. तो जो प्रत्यय कुणाचा प्रत्यय यायचा आहे? त्या ब्रह्मवस्तूचा. आणि ब्रह्मवस्तू प्रकट कोणत्या रूपामध्ये झाली आहे? कैवल्य रूपामध्ये. पण कैवल्य रूपात तिथं प्रकट झाली म्हणून ते कैवल्य आम्हाला दिसणार नाहीये. त्या कैवल्याचं काय दिसणार आहे? लक्षण दिसणार आहे. मग ते लक्षण आमच्या प्रत्ययाला येणार आहे. म्हणून तो जो प्रत्यय आहे तो ज्याचा यायचा आहे त्याच्याकरता इथे म्हटलंय प्रत्यासासी नाही प्रत्यापण. कारण जे प्रत्ययाला येत आहे त्याला स्वतःला प्रत्यय येण्याचं प्रत्यापण त्याला नाहीये. म्हणजे ज्ञानदेव नावाच्या देहाच्या ठिकाणी कैवल्याचा प्रत्यय आणून द्यायचं त्याचं काही काम नाहीये. कुणाचं काम? ती ब्रह्मवस्तू. आम्हाला तो देह आहे आणि ते जे कैवल्य आहे ते त्या देहाच्या आश्रयाने आहे. म्हणजे ज्ञानदेव नावाचा हा देह आम्हाला सोडून गेला असं म्हटल्यावर तेव्हा जे लाखो लोकांना दुःख होतं, किंवा नाथ आम्हाला सोडून गेले म्हणून दुःख होतं, श्रेष्ठ सत्पुरुषांनी समाधी घेतली म्हणून दुःख होतं. आता ब्रिटिशांसारख्या लोकांनी समाधी घेणं हा अपराध आहे म्हणून समाधी घेण्यावरती बंदी आणली आणि स्वतः जिवंत आत्महत्या करण्यासारखं आहे. पण त्यांची आत्महत्या नाहीच आहे. कारण आत्महत्या कधी होईल का हा शब्द पण आधी आपला चुकीचा आहे. की आत्म म्हणजे स्वतःची असं म्हणून हत्या म्हणूया. पण आत्म्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा जो आविष्कार आहे म्हणजे आधी आत्मा, त्याच्या पहिल्या मजल्यावर कैवल्य, ते कैवल्य ज्याच्या आश्रयाने प्रकट व्हायला पाहिजे त्याकरता एक देह, त्या देहामध्ये देह प्रकट करील का नाही? देहाची लक्षणं प्रकट करील म्हणून त्याच्यावर चौथा मजला, आणि ती लक्षणं प्रकट व्हायला व्यवहार पाहिजे म्हणून प्रत्यय. प्रत्यय तेव्हा येतो, प्रत्यय त्यावेळी येतो. म्हणून ते आता आपल्याला पुढे सांगतात की ऐसे जे का अधिष्ठान ते आधीच आहे. आता प्रत्यय कुणाचा द्यायचा आहे? ब्रह्माचा. प्रत्यय यांच्या गुणाचा नाही, यांच्या मोठेपणाचा नाही, यांच्या वेगळ्या असतील. म्हणून आपण मगाशी म्हटलं तसं कोण डाकोरनाथ आणि कोण त्या डाकोरनाथाला पाहणारा स्वतःला त्याच्या ठिकाणी अगदी 10 वेळा मी शरण आलोय म्हणणार, तो त्याच्या बाहेरच नाहीये. तो त्याच्या बाहेरच नाहीये. त्यामुळे त्याचं ज्ञान अज्ञान काय त्याच्याबरोबर खेळ चाललेला आहे. तो खेळ जर या पातळीवरचा प्रत्यय म्हणायचा असेल आपल्याला तर त्या अज्ञानाचा प्रत्यय दाखवायला त्या देहाचं अधिष्ठान अज्ञानच आहे. त्या अज्ञानाचा प्रत्यय आहे. इथे ज्ञानाचा प्रत्यय म्हणजे ब्रह्माचा प्रत्यय आहे. आणि म्हणून आता ते म्हटलं कैवल्य कोठे बाहेरी त्यापासून नाही दुरी, ज्याचा प्रत्यय येतो त्यापासून. प्रत्यय मात्र वस्तू खरी तेच आमुचे आम्ही पण प्रत्यय मात्र वस्तू मात्र खरी आहे. कारण ज्ञानदेव नावाची एक व्यक्ती जन्माला आली आहे. त्या व्यक्तीने ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि आज 750 वर्ष ती राहिली. म्हणजे ती प्रत्यय मात्र वस्तू आहे. प्रत्यय मात्र वस्तू आहे याचा अर्थ तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे नाही. आपण खोटे आहोत का? नाही. आपण प्रत्यय मात्र खरेच आहोत, पण आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का? तर नाही. आपण त्यांनी प्रकट केलेलं अस्तित्व आहे. आता किती वाजले पाहून? 6 वाजले. मी एवढं पुढच्या 2 ओळी घेऊन टाकायच्या म्हणजे 5 ओव्या होऊन जातील आणि पुढच्या वेळी आपण अध्याय संपवून टाकू. आमुची करवे गोठी ते झालीच नाही वाघ सृष्टी, आमू ते देखे दिठी ते दिठीची नव्हे. ऐशा त्या आमूच्या स्थितीचे वर्णन करावया वाचे, साहित्य त्या शब्दाचे उपजलेच नाही.
साहित्य म्हणजे त्याकरता शब्दच जन्माला आलेले नाहीये, त्याकरता शब्द जन्माला येऊ शकत नाही. वा आमुच्या स्वरूपा पाही ऐशी दृष्टी कोठेच नाही, हीच आहे नवलाई विबुध हो. ते म्हणतात की आमुची करवे गोठी, ते झालीच नाही वाक्सृष्टी. ज्या अनुभवाच्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत तो अनुभव वर्णन करण्याकरता शब्दच जन्माला आलेले नाही. तर ते काय वर्णन करतील, आम्ही कोणत्या अनुभवाच्या पातळीवर आहोत, किंवा आमचं स्वरूप काय आहे हे पाहण्याकरता दृष्टीच निर्माण झालेली नाही. म्हणून ते पुढे म्हणतात आमुते देखे दिठी, ते दिठीची नव्हे. त्याकरता दृष्टीच जन्माला घातलेली नाही आहे. तर दृष्टी मिळावी कशी? ऐशा त्या आमुच्या स्थितीचे वर्णन करावया वाचे, साहित्य त्या शब्दाचे उपजलेच नाही. वा आमुच्या स्वरूपा पाही ऐशी दृष्टी कोठेच नाही, हीच आहे नवलाई विबुध हो. ते म्हणतात हेच मोठं नवल आहे की त्याकरता शब्दच नाहीये.